मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत। या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊच निघालाय। उपेंद्र गुणाजी पावसकर असं या आरोपीचं नाव आहे। गुन्हा केल्याचं त्याने कबूल केल्याची सूत्रांनी माहिती दिली आणि याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्या सोबत जोडले गेलेत। गणेश, आपण पाहतोय सकाळपासूनच हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय। मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला आणि धक्कादायक बाब म्हणजे ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊच हा आरोपी निघालाय। नेमका हा कोण आहे आणि हे कृत्य त्याने का केलंय? ज्या पद्धतीने खरं तर मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम आहे ती सुरू केली होती आणि त्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं, तो म्हणजे उपेंद्र पावसकर। याने हा गुन्हा देखील आहे तो कबूल केलेला सांगितलं जातं पोलिसांच्या सूत्रांकडून जी ही माहिती मिळते, कारण की यातला जो आरोपी आहे तो ठाकरे गटाचाच हा जुना कार्यकर्ता असल्याचं देखील सांगितलं जातं। विशेष करून पावसकर कुटुंबियांमध्ये आहे ते जागेचे संदर्भातला काही वाद होता आणि या वादांमध्ये खरं तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील हस्तक्षेप करत असल्याचं देखील आरोपीकडून सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानंतरून खरं तर पावसकर कुटुंबियांच्या विरोधामध्ये दादर पोलीस स्थानकामध्येच या संदर्भामध्ये तक्रार देण्यासाठी वारंवार श्रीधर पावसकर आहेत चुलत भाऊ ते देखील तक्रार दाखल करण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र कुठल्या पद्धतीची तक्रार दाखल केली नव्हती। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। आपण पाहतोय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आला होता, आरोपीचा शोध सुरू होता। अखेर आरोपी ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ निघाला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।